नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. दिल्ली स्फोटाचा दुवा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबा आणि जम्मू काश्मीरमधील काही बंदी घातलेल्या संघटनांशी जोडला गेला आहे. या भयानक घटनेनं संपूर्ण देश हादरला, पण त्याचवेळी सोशल मीडियावर या घटनेचा उत्सव साजरा करणाऱ्यांनी हे पुन्हा एकदा दाखवून दिलं की दहशतवाद फक्त बॉम्बगोळ्यांनी नव्हे तर विचारसरणीनं सुद्धा वाढत असतो. राजधानीत झालेल्या या मोठ्या स्फोटानंतर देश शोकात बुडालेला होता, पण काही इस्लामी कट्टरपंथी मात्र आनंद साजरा करत होते. अशा लोकांची ओळख पटवून आसामच्या भाजप सरकारनं त्यांना अटक केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी अशा लोकांना कठोर संदेश दिलेला होता. ते असं म्हणाले की दिल्लीतील बॉम्बस्फोटाची घटना निंदनीय आहे, परंतु काही लोकांनी फेसबुकवर या घटनेबद्दल अभिनंदनाचे संदेश आणि आनंदाचे इमोजी पोस्ट केले. या प्रतिक्रिया हे दाखवतात की हे लोक खरोखरच दहशतवादाचे समर्थक आहेत. आम्ही 10 नोव्हेंबरच्या रात्रीपासून या लोकांची पार्श्वभूमीची चौकशी करत आहोत. गरज पडल्यास आम्ही त्यांना अटक करू. ते म्हणाले, आसाममध्ये आम्ही दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा त्याचं समर्थन करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. आम्ही याबाबत अत्यंत कठोर आहोत. काही लोकांना या घटनेत मृत्यू झाल्यानं आनंद होतोय, असे लोक थेट किंवा अप्रत्यक्षरित्या दहशतवादाचे समर्थन करत आहेत. मुख्यमंत्री शर्मा यांनी जे सांगितलं ते प्रत्यक्षात करून दाखवलं. दिल्ली स्फोटाबद्दल सोशल मीडियावर आपत्तीजनक आणि भडकाऊ पोस्ट करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री शर्मा यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आणि सांगितलं की पोलिसांची कारवाई सुरूच राहणार आहे. अटक झालेल्यांमध्ये दारंगचा मित्तीउर रहमान, गोलपाड्याचा हसन अली मंडल, चिरांगचा अब्दुल लतीफ, कामरूपचा वजहुल कमाल आणि बोंगाईगावचा नूर अमीन अहमद याचा समावेश आहे. आसाम पोलीस सोशल मीडियाचा गैरवापर करून द्वेष पसरवणाऱ्या किंवा दहशतीचं महिमामंडन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत राहणार आहेत. आसाम सरकारची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण दहशतवाद केवळ बॉम्बस्फोटापुरता मर्यादित नाही. दहशतवादाची बीजं सोशल मीडियावर सुद्धा पेरली जातात. जेव्हा सरकार अशा लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणतं, तेव्हा हे स्पष्ट होतं की दहशतवादाचं समर्थन करणं हे गुन्हा आहे. केवळ दहशत पसरवणं नव्हे तर तिचं महिमामंडन करणं, तिच्याविरुद्ध न बोलणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे. वृत्त स्फोटाशी निगडीतच आहे. दिल्लीत झालेल्या भीषण स्फोट आणि त्यामुळे झालेल्या निरपराध लोकांचा मृत्यू याचं शल्य आहेच. एका बाजूला भारतीय गुप्तचर यंत्रणा आतंकवाद्यांचं एक चिरे उद्ध्वस्त करत असताना दिल्लीत हा स्फोट झाला. ही घटना अत्यंत गंभीर आहे, परंतु आपल्या गुप्तचर यंत्रणांनी गेल्या महिन्याभरात ज्या कारवाया केल्या त्यातून किती मोठा अनर्थ टळला, किती नुकसान देशाचं वाचलं याचा आपण अंदाजसुद्धा बांधू शकत नाही. या कारवायांना घाबरून आणि आपलं नेटवर्क आता उघडं पडलं हे लक्षात आल्यामुळंच त्या उमरनं हा आत्मघातकी स्फोट घडवून आणला. गेल्या महिन्याभरात भारतीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी देशभरात आखलेल्या 8 मोठ्या दहशतवादी कटांचा भांडाफोड करून त्यांना अयशस्वी केलेला आहे. महिन्यात सुरक्षा दलांनी 3000 किलोपेक्षा जास्त स्फोटकं, सुमारे 20 लाख रुपयांचे आयडी तयार करण्याचं साहित्य, बंदुका, पिस्तुलं, काडतुसं, तसंच रायसिन विष तयार करण्यासाठी वापरलं जाणारं एरंडाचं तेल आणि दहशतवादी वापरत येणार साहित्य जप्त केलेलं आहे. या सततच्या कारवायांमुळं असा अंदाज आहे की भारतीय यंत्रणांच्या दबावात येऊनच दहशतवाद्यांनी लाल किल्ला स्फोट घडवला. पाहूया गेल्या काही दिवसात देशातील कोणत्या भागातून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडलं आणि देशाचं रक्षण केलं. 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली NCR, जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी फरीदाबादमधून 2900 किलो स्फोटकं जप्त केली. यात अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि गंधक म्हणजे सल्फरचा समावेश होता. या प्रकरणात डॉक्टर मुझम्मिल गनई आणि डॉक्टर अदिल यांना अटक केलेली आहे. या सामग्रीतून शेकडो IED तयार होऊ शकले असते. हे प्रकरण दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाशी थेट संबंधित असल्याची माहिती आहे. 8 नोव्हेंबर रोजी गुजरात ATSनं गांधीनगरमध्ये एक मोठं ISIS मॉड्यूल उद्ध्वस्त केलेलं आहे. 3 दहशतवाद्यांना अटक झाली, ज्यात MBBS डॉक्टर अहमद मोहियुद्दीन सय्यदचाही समावेश आहे. त्याच्याकडून ग्लॉक आणि बिरेटा पिस्तुलं, 30 काडतुसं आणि 4 लिटर एरंडाचं तेल मिळालेलं आहे. हेच तेल रायसिन विष तयार करण्यासाठी वापरलं जातं, जे सायनाइडपेक्षा सुद्धा कित्येक पटींनी घातक आहे. हे मॉड्यूल
ISIच्या मदतीनं आणि इसिस खुरासान प्रांताच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतं. त्यांना ड्रोनद्वारे सीमेपलीकडून शस्त्रपुरवठा केला जात होता. त्यांनी दिल्ली, लखनौ आणि अहमदाबादमधील RSSची कार्यालयं, बाजारपेठांचं सर्वेक्षण केलेलं होतं. 7 नोव्हेंबर रोजी राजस्थान ATSनं जालोर जिल्ह्यातील सांचोर इथून मौलवी ओसामा उमरला पकडलं. तो तेहरीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTPच्या वरिष्ठ कमांडरशी संपर्कात होता आणि तो तरुणांना कट्टरपंथी बनवत होता. तो दुबई मार्गे अफगाणिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्यासोबत आणखीन 4 जणांना जोधपूर, बाडमेर आणि करौलीतून ताब्यात घेण्यात आले. 24 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं इसिस प्रेरित मॉड्यूलचा पर्दाफाश केला. दिल्ली आणि भोपाळमधील 2 तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. ते AID आणि आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होते. तपासात आढळलं की ते सिरियास्थित इसिस हँडलर अबू इब्राहिम अल कुरेशीशी इंस्टाग्रामद्वारे जोडलेले होते. 17 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून 2 आरोपींना अटक केली. सज्जाद हुसेन आणि तौफिक अलम शेख अशी त्यांची नावं आहेत. ते जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे सक्रिय होते आणि तरुणांना कट्टरपंथी बनवत होते. ते पाकिस्तानात जाऊन लष्करी प्रशिक्षण घेण्याची योजनासुद्धा आखत होते. 15 ऑक्टोबर रोजी पंजाब पोलिसांनी अमृतसर, फाजिल्का आणि तरनतारण जिल्ह्यातून 3 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 10 आधुनिक पिस्तुलं आणि अफूचा साठा त्यांना मिळाला. हा ग्रुप पाकिस्तानस्थित हँडलरांशी जोडलेला होता आणि पंजाबमधील गुंडगिरी आणि दहशतवादी गटांना शस्त्र पुरवत होता. 28 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ATSनं पुण्यातील कोंढवा भागातून जुबेर हंगरेकर नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली. तो अल कायद्याचा प्रचार साहित्याचं वितरण करत होता. त्याच्या लॅपटॉपमधून कट्टर इस्लामी साहित्य आणि 2023च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींशी संबंध त्यामध्ये आढळून आले. त्याच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 9 ऑक्टोबर रोजी पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स युनिटनं जालंधरमधून 2 दहशतवाद्यांना 2.5 किलो RDX सह IED आणि रिमोट कंट्रोलसहित पकडलं. हे मॉड्यूल UK स्थित हँडलर निशान जौरियन आणि आदेश जमराई हे चालवत होते. तर त्यांना मार्गदर्शक BKI मास्टरमाइंड हरविंदर सिंग रिंदाकडून मिळत होतं. एकूणच काय तर भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या वेळेवर आणि ठोस कारवायांमुळं दहशतवाद्यांच्या योजना एकामागोमाग एक फसत होत्या. त्यामुळं त्यांच्या मनात चीड आणि अस्वस्थता निर्माण झाली, जे दिल्लीतील स्फोटासारख्या घटनांमधून दिसून येते. तथापि अशा घटनांना वेळेत ओळखून रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अजून अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे, हे सुद्धा नक्की आहे. दिल्लीतील स्फोट प्रकरणातील आरोपी दहशतवादी मुजम्मिलची मैत्रीण डॉक्टर शाहीन सईद हिच्याशी संबंधित चौकशीत सुरक्षा संस्थांना मोठे धागेदोरे मिळालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कानपूरच्या GSVM मेडिकल कॉलेजमधील असिस्टंट प्रोफेसरची नोकरी सोडल्यानंतर शाहीनचा परदेशी संबंध उघड झाला आहे. चौकशीत समोर आलं की 2016 ते 2018 दरम्यान ती संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAEमध्ये कार्यरत होती. या काळातच तिनं पाकिस्तानमधील संपर्क हे प्रस्थापित केले आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या महिला शाखा जमात उल मोमिनातशी संबंध जोडले, असा संशय एजन्सींना आहे. शाहीननं 2006-07मध्ये कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरीला सुरुवात केली. मात्र 2013मध्ये तिनं अचानक राजीनामा दिला. याच काळात ती अनेक कट्टरपंथी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात आली आणि तिच्या विचारसरणीत मोठा बदल झाला. चौकशीत असंही दिसून आलं की 1 सप्टेंबर 2012 ते 31 डिसेंबर 2013 या काळात शाहीन कानपूर मेडिकल कॉलेजमधील फार्माकोलॉजी विभागाची प्रमुख होती. 2012मध्ये शाहीननं या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपला वैद्यकीय फॉर्म जमा केलेला होता. यानंतर ती 2013पर्यंत लेक्चरर म्हणून कार्यरत होती आणि नंतर तिची बदली कनौज मेडिकल कॉलेजला झाली. नोकरी सोडल्यानंतर तिच्या परदेश प्रवासांनी सुरक्षा यंत्रणांचं लक्ष वेधलं, कारण संशय वाढत चालला आहे की या प्रवासाचा उपयोग तिनं दहशतवादी नेटवर्कशी जोडण्यासाठी केलेला असावा. सध्या एजन्सी हे शोधतीये की UAEमध्ये असताना शाहीन कोणाच्या संपर्कात होती आणि तिच्या हालचाली काय होत्या. दिल्ली स्फोटानंतर चौकशी गतीनं सुरू झालेली आहे. शाहीनची कहाणी प्रयागराजपासून सुरू होते. तिनं 1996मध्ये मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये MBBSसाठी प्रवेश घेतला आणि 2002मध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्याच कॉलेजमधून फार्माकोलॉजीमध्ये MDची पदवी तिनं मिळवली. 2015मध्ये नेत्ररोगतज्ञ डॉक्टर जफर हयात यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली. त्याच काळात तिची भेट फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात कार्यरत असलेल्या डॉक्टर मुजम्मिलशी झाली.
मुजम्मिलने तिला विद्यापीठात नोकरी मिळवून दिली आणि हळूहळू शाहीनचा संबंध जैश ए मोहम्मदच्या महिला शाखेशी जोडला गेला. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार या संघटनेनं शाहीनला महिला कमांडर म्हणून तयार केलेलं होतं. आपल्या वैद्यकीय ओळखीचा वापर करून ती जम्मू काश्मीर, दिल्ली NCR आणि हरियाणामध्ये दहशतवादी नेटवर्कला आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत पुरवत होती. चौकशीत आणखीन एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे की लाल किल्ला स्फोटातील आरोपी डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर आदिल, उमर आणि शाहीन यांनी मिळून सुमारे 20 लाख रुपये गोळा केलेले होते, जे उमरकडे सुपूर्द करण्यात आले. नंतर त्यांनी गुरुग्राम, नूह आणि आसपासच्या भागातून IED तयार करण्यासाठी 3 लाख रुपये किमतीचे 20 क्विंटलपेक्षा जास्त NPK खत विकत घेतलं. उमर आणि डॉक्टर मुजम्मिल यांच्यात पैशावरून वादही झालेला होता. दरम्यान शाहीनचे जुने फोटो आणि तिच्या प्रवेश फॉर्मचे छायाचित्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेलं आहे. चौकशी संस्थांकडून तिच्या जुन्या सहाध्यांशी आणि शिक्षकांशी संपर्क साधून अधिक माहिती गोळा केली जाते. वृत्त आहे हिमाचलमधून. हिमाचल प्रदेशातील चंबा शहरात असलेल्या ऐतिहासिक चामुंडा माता मंदिरात बुधवारी रात्री 2 समुदायांमध्ये झालेल्या वादानंतर तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर नागरिकांनी पोलीस चौकीसमोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत त्वरित कारवाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार चामुंडा माता मंदिर परिसरात काही मुस्लिम युवक आलेले होते, तेव्हा तिथं आधीपासून बसलेले हिंदू युवकांशी त्यांचा वाद झाला. पाहता पाहता वाद इतका वाढला की मुस्लिम युवकांनी 2 हिंदू युवकांना बेदम मारहाण केली. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं चंबा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं उपस्थित असलेल्यांच्या मते आरोपी युवक हे शस्त्रांनी सुसज्ज होते आणि त्यांनी मंदिराच्या परिसरात देवी देवतांविषयी असभ्य आणि अपमानास्पद भाषा वापरली, ज्यामुळं तेथील लोकांमध्ये संताप पसरला. घटनेचं वृत्त कळताच हिंदू संघटनांमध्ये आणि स्थानिक युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. मोठ्या संख्येनं लोक सिटी पोलीस चौकीसमोर एकत्र जमले, घोषणाबाजी करत चक्काजाम केला. परिस्थिती ताणली गेल्यानं पोलिसांनी क्विक रिस्पॉन्स टीम तसंच अतिरिक्त पोलीस दल घटनास्थळी तैनात केलं. चंबा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. पोलिसांनी एका संशयित युवकाला ताब्यात घेतलं, तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्रशासनानं सांगितलं की स्थिती नियंत्रणात आहे आणि घटनेची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.